मी जर हे फेस वॉश परत परचेस नाही केलं तर फक्त एका कारणामुळे. वेलकम बॅक टू फेस वॉश सिरीज पार्ट 4. आणि आपण आज एक असा ब्रँड बघणार आहोत ज्याचा आपण ऑलरेडी एक प्रोडक्ट बघितलेलं आहे, पण त्या ब्रँडने ऑलरेडी 3 ते 4 फेस वॉशेस लॉन्च केलेले आहेत मार्केटमध्ये. तर त्याच्यापैकी हे दुसरं फेस वॉश आहे आणि हे फेस वॉश जेन्युइनली खूप छान आहे. 82 ईस्ट मी तुम्हाला सांगितलं होतं, दीपिकाचा ब्रँड. काल की परवाच मी व्हिडिओ अपलोड केला होता, परवा व्हिडिओ अपलोड केला होता बहुतेक. मेन्स फेस वॉश जे आहे ते होतंच चांगलं, दॅट वॉज ॲक्च्युली गुड प्रोडक्ट. बट हे जे प्रोडक्ट आहे ते पण प्रोडक्ट खूप छान आहे. आता तुम्हाला माहिती आहे मी सगळे प्रोडक्ट रिव्ह्यू जे करतोय ते नॉर्मल आणि ऑइली स्किनसाठी करतोय. ड्राय स्किनसाठी माझ्याकडे काही प्रोडक्ट येतात, जसं की मी सेटाफिलचा रिव्ह्यू केलं होतं. आता हे जे प्रोडक्ट आहे ते मी मागच्या 4 ते 5 दिवसांपासून वापरतोय आणि इट इज जेन्युइनली व्हेरी गुड. आणि तुम्ही जर लॉंग टर्म वापरत असाल तर त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत, बेसिकली तुम्ही म्हणू शकता आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे आपल्या भाषेमध्ये. इट इज ऑल ऑर्गॅनिक. ते तुमच्या फेसला काहीच हार्म करणार नाही. आय एम टॉकिंग अबाउट शुगर केन सोप. हे दीपिकाचं दुसरं फेस वॉश आहे. हे ॲक्च्युली स्पेशली मेनसाठी नाही आहे, बट ऑइली स्किनसाठी आहे, नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी, जे की तुमचं सेबॅशियस प्रोडक्शन कमी करेल. सेबॅशियस प्रोडक्शन म्हणजे काय, त्या ग्लँड असतात ज्याच्यामधून तुमचं ऑइल सिक्रेट होतं फेसवरती, तर हे ते कमी करण्याचा प्रयत्न करतं. आता याच्यामध्ये जे बेस इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत, किंवा तुम्ही म्हणू शकता की याच्यामध्ये जे क्लिन्झिंग एजंट वापरले आहेत ते खरंच खूप माइल्ड आहे. जसं की वॉटर आहे, त्याच्यानंतर डायसोडियम कोकोएल ग्लुटामेट आहे, त्याच्यानंतर कोको ग्लुकोज आहे, त्यानंतर एक कोका अमिडोप्रोपिल बिटेन आहे. हे सगळे क्लिन्झिंग एजंट जे आहेत ते कोकोनट पासून डिराईव्ह केलेले आहे, म्हणजे खूप जास्त जेंटल आहे. अजिबात याच्यामध्ये SLS नाही आहे किंवा SLES नाही आहे किंवा सल्फेटचा कोणताच प्रकार नाही आहे. त्याच्यानंतर हे मला खूप विशेष वाटलेलं, याच्यामध्ये जे ॲक्टिव्ह वापरलेले आहेत ते सगळे ॲक्टिव्ह खूपच नॅचरल वापरले. तर याच्यामध्ये जे ॲक्टिव्ह वापरले ते मँडालिक ॲसिड याच्यामधले मेन 2 इन्ग्रेडियंट आहे. आणि शुगर केन सोप म्हणूनच हे प्रमोट करतात ॲक्च्युली शुगर केनच्या ओपिनियन. मँडालिक ॲसिड आणि शुगर केन एक्स्ट्रॅक्ट डिराईव्ड प्रोडक्टवर शुगर केनचा एक्स्ट्रॅक्ट आहे ज्याच्यावरून हे प्रमोट करतात. त्याच्यानंतर ऑरेंज एक्स्ट्रॅक्ट पण, आणि विशेष म्हणजे व्हिटॅमिन ई पण आहे याच्यामध्ये. तर हे सगळे अँटीऑक्सिडंट आणि एक्सफोलिएटिंग प्रोडक्ट असणारे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये काही हायड्रेटिंग ह्युमिक्टंट पण आहे, जसं की सॉर्बिटॉल आहे, त्याच्यानंतर सॅक्राइड आयसोमरेट आहे, त्याच्यानंतर पॅन्थॉलॉन आहे सगळ्यात महत्त्वाचा घटक, त्याच्यानंतर ग्लिसरीन पण आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे इन्ग्रेडियंट आहे ते स्टेबिलायझर आहे, काही प्रिझर्वेटिव्ह आहे, काही pH ॲडजस्टर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हटल्यानंतर जे ऑइली स्किनसाठी लागणारे एक्सफोलियंट किंवा ॲक्टिव्ह जे आहे ते ऑर्गॅनिकली याच्यामध्ये वापरलेले आहेत, फॉर्मेट केलेले आहे. मे बी त्याच्यामुळे एक्सपेन्सिव्ह असेल, कारण मार्केटमध्ये असं फेस वॉश तर नाही येतो. फक्त मला याचा एक ड्रॉबॅक वाटतो, याचा वास जो आहे ना तो गुराळासारखा येतो. म्हणजे डेफिनेटली याच्यामध्ये शुगर केन सोप मे बी यूज केलेला असेल त्याच्यामुळे असेल, बट इट डझंट हॅव प्लीझंट स्मेल. तर मी जर हे फेस वॉश परत परचेस नाही केलं तर फक्त एका कारणामुळे, आणि ते म्हणजे याचा वास. आणि हो, तुम्हाला जर हे प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर मी या ठिकाणी लिंक दिलेली आहे, तुम्ही टॅप करून परचेस करू शकता.